महाराष्ट्र राज्यामध्ये 2019 पर्यंत प्रत्येकाला आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासगाव इथं प्रचारादरम्यान केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 नोव्हेंबर रोजी तासगावात जाहीर सभा घेतली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सांगितलंय की शहरं ही विकासासाठी आव्हानं नाहीत तर संधी आहेत। शहरांचं नियोजन करण्याची सूचना त्यांनी आम्हाला केली होती। त्यानुसार राज्यात 2019 पर्यंत प्रत्येकाला हक्काचं घर देणार, नगरपालिकेचा महसूल वाढला पाहिजे यासाठी ई-गव्हर्नन्स हा मंत्र राबवणार आणि नगरपालिकेत पारदर्शीपणा, गतिमानता, गुणवत्ता या त्रिसूत्रीवरती आधारित प्रशासनावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2022 सालापर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं घर मिळालं पाहिजे हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे। महाराष्ट्रामध्ये काका हे स्वप्न आपण थोडं शॉर्ट केलं आहे। आपण 2022 पर्यंत थांबायला तयार नाही आहोत। आपल्याला 2019 सालापर्यंत प्रत्येक गरीब माणसाला आणि माननीय पंतप्रधानांनी योजना सुरू केली आहे ज्याला लाभार्थ्यांची संख्या लिमिटेड नाही आहे। नाहीतर इंदिरा आवास आली 8 घर आहेत, 2 याला दे, 2 त्याला दे, 2 असं नाही आहे। तुम्ही जेवढी घरं या ठिकाणी मंजूर कराल तेवढी घरं राज्य सरकार शिफारस करून केंद्राला पाठवेल, केंद्र त्याला मान्यता देईल, केंद्राला पैसे येतील, राज्याला पैसे येतील। आणि मी तर तुम्हाला विनंती करतो की अशा चांगल्या कॉलनी तयार केल्या पाहिजेत की ज्यात पक्की घरं आपण बांधून या गरिबांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली पाहिजे। ते जिथे राहतात तिथे राहतात तिथेच बांधून